ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आळंदीमध्ये शेकडोंच्या संख्येने येणाऱ्या वारकऱ्यांसाठी आपत्कालीन सुविधा म्हणून आरोग्य सेवा विभाग सज्ज झालेला आहे। सत्यसाई सेवा संघटनेकडून आरोग्य तपासणी आणि औषध वाटप केलं जात आहे। वारकऱ्यांची सेवा सत्यसाई बाबांच्या अनुयायांकडून सुद्धा केली जाते। सध्या सत्यसाई बाबांच्या अनुयायांच्या ट्रस्टकडून सत्यसाई बाबा सेवा दल यांच्याकडून आरोग्य शिबिराचं आयोजन आळंदीमध्ये करण्यात आलं आहे आणि इथे मोठी रांग या आरोग्य केंद्राच्या बाहेर लागली आहे। इकडे आरोग्य तपासणी ही मोफत केली जाते, सोबतच औषधांचं वाटप हे सुद्धा मोफत केलं जात आहे। इंद्रायणी नदीमध्ये स्नान करणाऱ्यांची संख्या, भाविकांची, वारकऱ्यांची संख्या ही हजारोंनी आहे। त्यामुळे अर्थातच त्वचा विकाराचं प्रमाण सध्या आळंदीमध्ये वाढलेलं आपल्याला बघायला मिळतंय। ताई, मला सांगा की त्वचेच्या विकारांचं प्रमाण जास्त आहे का? काय कारण आढळून येत आहे? मेन बेसिकली म्हणजे आम्हाला असं इथं आढळून येतो की लोक वारकरी जे आलेले आहेत ते इंद्रायणीच्या पात्रामध्ये आंघोळ करून आल्यानंतर त्यांना इचिंगचा प्रॉब्लेम स्टार्ट झालेला आहे आणि इंद्रायणीच्या नदीत स्नान करणं हे वारकऱ्यांसाठी जिकिरीचं झालेलं आहे, कारण इंद्रायणी नदीत स्नान केल्यामुळे त्वचेच्या विकारांचं प्रमाण इथे वाढलेलं आहे आणि म्हणूनच आरोग्य केंद्राबाहेर आपण बघतोय की खूप मोठी गर्दी ही वारकऱ्यांमधल्या रुग्णांची लागलेली आहे। भगवंताच्या दर्शनाला, आपल्या पांडुरंगाच्या दर्शनाला नक्की जा, मात्र त्यासोबतच आपल्या आरोग्याचीही काळजी घ्या। कॅमेरामन रवी सामंत पाठक, TV9 मराठी, आळंदी।